नमस्कार, मी कावेरी परदेशी, छायाकाट या स्टार्टअपची को फाउंडर. तर छायाकाट या स्टार्टअपची सुरुवात कशी झाली आणि छायाकाट कशा प्रकारे काम करते हे आज मी आपल्याला सांगणार आहे. आणि खानदेश उद्योग प्रबोधिनीचे प्रमुख माननीय हर्षल विबांडिक सर हे मित्र आहेत. तर हर्षल सरांनी अनेक स्टार्टअपच्या उभारणीमध्ये हर्षल सरांचा मोठा सहभाग आहे. एकदा अशी चर्चा करीत असताना माझे मिस्टरांना हर्षल सर म्हणाले की त्यांच्याकडे ग्रामीण भागातल्या भरपूर महिला येतात, ग्रामीण भागातल्या बचत गटातल्या महिला येतात त्यांच्या तक्रारी घेऊन की सर आम्हाला आमच्या उद्योग व रोजगार वाढीसाठी काही प्रयत्न करा, आम्हाला जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळेल त्या दृष्टीने काही प्रयत्न करा. मग या महिलांचे म्हणणे असे होते की मुंबई पुण्यासारखे जे मोठे सिटी आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीज जे आहेत, तिथे हे रोजगार मेळावे वारंवार होत असतात. महिन्यातून कुठे ना कुठे एक तरी मेळावा असतो. पण धुळे आणि नंदुरबार सारखे जे लहान शहर आहेत, इथे असे रोजगार मेळावे वारंवार नाही होत. ते वर्षातून एकदा किंवा दोनदाच होतात. आणि तिथे स्टॉल लावण्यासाठी जे भाडे आकारले जाते, जी फीज आकारली जाते, ती या ग्रामीण भागातल्या महिलांना परवडणारी नसते. त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर हर्षल सरांनी त्यांचे प्रॉडक्ट विक्रीसाठी त्यांना ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे जे ॲप आहेत त्या ॲप थ्रू मदत केली. पण या ॲपवरती या महिलांचे हे प्रॉडक्ट विकले गेले नाहीत किंवा मग त्यांना हवा तसा प्रतिसाद नाही भेटला. मग हर्षल विबांडिक सरांच्या लक्षात असे आले की या महिलांसाठी डिजिटल मार्केटिंग आवश्यक आहे. आणि या सर्व याच्यातून प्रयत्नातून छायाकाट या स्टार्टअपची सुरुवात झाली. तर छायाकाट या स्टार्टअपद्वारे आम्ही छायाकाट.com ही ई-कॉमर्स वेबसाईट तयार केलेली आहे. या छायाकाट.com ई-कॉमर्स वेबसाईटवरती या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेले प्रॉडक्ट, तसेच महिला लघु उद्योजक आणि ग्रामीण भागातील हस्तकला व्यावसायिकांनी तयार केलेले प्रॉडक्ट विक्रीसाठी मदत केली जाते छायाकाटच्या माध्यमातून. आता तुम्ही म्हणाली मदत कशी केली जाते, तर या ग्रामीण भागातल्या महिला भोळ्या भाबड्या असतात, निरागस असतात. त्यांनी तयार केलेले उत्पादनं विकणे हाच त्यांचा उद्देश असतो. पण शहरी भागातील लोक जेव्हा ते प्रॉडक्ट छान दिसतं, आकर्षक दिसतं, तेव्हाच विकत घेतात. मग अशा या ग्रामीण भागातल्या महिलांना छायाकाटच्या माध्यमातून आम्ही त्यांनी तयार केलेल्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करावं लागतं, तसंच त्याचा ब्रँड कसा बनवता येईल आणि बँकिंग अशा विविध स्तरावरती मदत केली. पॅकेजिंगबद्दलचा एक किस्सा सांगते तुम्हाला, खूप मजेशीर किस्सा आहे. तर छायाकाटवरती जवळजवळ 7 ते 8 प्रकारचे पापड विक्रीसाठी आहेत, त्या महिलांनी तयार केलेले आहेत. तर आम्हाला आणि त्यातल्या त्यात खानदेशचा जो बिबडे पापड आहे, आपल्याला बहुतेकांना माहिती असेल बिबडे पापड. तो जो बिबडे पापड आहे तो खूप प्रसिद्ध आहे. आम्हाला सुरुवातीला छायाकाटवरती बिबडे पापडची ऑर्डर आली. संभाजीनगरची संबंधित महिलेने ती ऑर्डर दिलेली होती. बिबडे पापड ही जी महिला आहे ती भुसावळची आहे, वेंडर आमची. ऑर्डर आल्यानंतर भुसावळच्या त्या महिलेने पापड पॅक करून संभाजीनगरला पाठवले. संभाजीनगरच्या त्या महिलेचा आम्हाला फोन आला जेव्हा तिला ते पापड भेटले. ती खूप रागात होती. तिचं म्हणणं असं होतं की हे जे पापड तुम्ही पाठवलेले आहेत ते चप्पलचा जो रिकामा बॉक्स असतो त्यामध्ये पाठवलेले आहेत, त्यामध्ये आलेले आहेत. आम्हाला पण थोडं वाईट वाटलं की आपली पहिलीच ऑर्डर आहे बिबड्या पापडची आणि ती महिला नाराज झालेली, आपली कस्टमर नाराज झालेली आहे. मग आम्ही भुसावळची जी महिला होती पापड बनवणारी तिला जाऊन भेटलो. तिला म्हणजे त्या महिलाला सांगितलं की तुम्ही तुमचा जो पापड तयार करता तो कशा प्रकारे पॅक कराल, त्यासाठी बॉक्स चांगले लागतील, त्या पापडांना बबल पेपर लागेल जेणेकरून ते पापड ब्रेक होणार नाही. आणि अशा प्रकारे त्या भुसावळच्या महिलेचं पॅकेजिंगमध्ये आम्ही सुधारणा केली. काही दिवसांनी मग त्या संभाजीनगरच्या महिलेचा आम्हाला परत फोन आला. तिने सांगितलं की ताई तुमचं पॅकेजिंग खराब होतं पण पापड खूप छान होता चवीला. ते ऐकून आम्हाला पण आनंद वाटला की पहिली ऑर्डरची महिला खुश तरी झाली. त्यानंतर आता मागील वर्षी गणपती बाप्पाचा सण गेला. तर गणपती बाप्पा आपण ऑनलाईन विक्रीसाठी ठेवू असं आमच्या छायाकाटच्या टीमने ठरवलं. पण गणपती बाप्पा बनवणारे जे वेंडर होते आमचे पुण्याचे
त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते शेतातील जी काळी माती असते त्यापासून गणपती बनवायचे ते, म्हणजे पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्या वेंडरला भेटल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की त्यांनी हा ऑनलाईन गणपती विकण्याचा उपक्रम करून बघितलेला आहे, पण त्यांना प्रतिसाद भेटलेला नाहीये. मग छाया कार्डवरती जेव्हा आम्ही हे गणपती विक्रीसाठी ठेवले, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, एकट्या मुंबई, नवी मुंबई आणि पुणे शहरातून 200 ते 300 ऑर्डर्स आल्या. 2 ट्रक भरून गणपती आम्हाला तिकडे पाठवावे लागले होते. तर असं अशक्य होणारं जे काम होतं ते छाया कार्डच्या माध्यमातून आम्ही शक्य करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे छाया कार्ड हे काम करत असते. त्यानंतर छाया कार्डच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याचं पण काम होत आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर दिवाळीमध्ये धनतेरसचा जो सण येतो, कित्येक जणांना, शहरी भागातल्या जणांना तर धनतेरस कशी साजरी केली जाते, त्यासाठी काय लागतं हे पण माहिती नसतं, किंवा मग कामाच्या व्यापामुळे, बिझी शेड्यूलमुळे त्यांना ते शक्य होत नाही सहजासहजी. आम्ही आमच्या छाया कार्डवरती धनतेरस किट म्हणून ठेवलेलं होतं. तर 60 ते 70 ऑर्डर्स या धनतेरस किटच्या आल्या आम्हाला छाया कार्डवरती. ते अशा प्रकारे ज्या लोकांची इच्छा होती धनतेरसची पूजा करण्याची, त्यांना ते, शहरी भागातल्या लोकांना ते सहज शक्य झालं छाया कार्डच्या माध्यमातून. त्यांचा वेळही वाचला आणि त्यांची संस्कृती, आपले रीतरिवाज पण त्यांच्याकडनं जोपासले गेले. अशा प्रकारे छाया कार्ड आपली संस्कृती जोपासण्याचं काम करत आहे. त्यानंतर छाया कार्डवरती किट ठेवलेले, 1 महिना जो होता त्या पिरियडमध्ये उपवास किट ठेवले. मुंबई पुण्यासारख्या ज्या मोठ्या शहरांमध्ये वर्किंग वुमेन्स असतात, त्यांना म्हणजे ते टिफिन, रोजचा भाजीपोळीचा स्वयंपाक करून घेतील, स्वतःसाठी टिफिन पण पॅक करतील, पण जर उपवास असला तर घरातल्या बाकीच्यांसाठी स्वयंपाक करणं आणि स्वतःसाठी फराळाचं बनवणं हे त्यांना, म्हणजे ते टाळाटाळ करता किंवा मग शक्य पण नाही होत, म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा छाया कार्डच्या माध्यमातून त्यांना हे उपवास किट भेटले, तेव्हा त्यांचे फोन आले की तुम्ही हा खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे छाया कार्डवरती. ऑनलाईन येतात, सहजासहजी उपलब्ध होऊन जातात आणि आमच्या पर्समध्ये मावतील असे ते उपवास किट होते. तर अशा प्रकारे छाया कार्डच्या माध्यमातून विविध स्तरावरती आपली संस्कृती जोपासणं, आरोग्य सांभाळणं असे काम होत आहे. त्यानंतर छाया कार्डच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचं पण काम होत आहे. सोबत महिला सक्षमीकरण हा छाया कार्डचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही म्हणाल महिला सक्षमीकरण कसे, तर छाया कार्डच्या माध्यमातून आम्ही या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, ज्या वेंडर्स आहेत, त्या भरपूर महिला त्याच्यातल्या अडाणी असतात, निरक्षर असतात. तर अशा महिलांना त्यांनी तयार केलेले जे उत्पादन आहे त्याचं पॅकेजिंग कसं करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, यासोबतच आम्ही बँकिंगचंही त्यांना वेळोवेळी नॉलेज देत असतो. बँकिंगचं म्हणजे त्यांना बँक अकाउंट ओपन करण्यापासून, सेविंग करण्यापासून अशा सगळ्या प्रकारचं नॉलेज देत असतो. म्हणजे समजा जर ती महिला 10,000 कमवत असेल तर त्याच्यातील 6,000 खर्च करून 4,000 तिला सेविंग कशी करता येईल याचं आम्ही नॉलेज देत असतो अशा महिलांना. आणि छाया कार्डच्या माध्यमातून आम्ही या ज्या महिलांना पेमेंट करतो ते रोख कॅश न करता त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करतो, जेणेकरून त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची सवय लागेल, त्यांच्याकडनं मोबाईल द्वारे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जास्तीत जास्त प्रमाणात होईल, त्यांची सेविंग होईल आणि आर्थिकरित्या त्या सक्षम होतील. आधी या महिला ज्या होत्या ग्रामीण भागातल्या, त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 ते 10,000 होतं, पण छाया कार्डशी जोडले गेल्यानंतर या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 60 ते 70,000 एवढं झालेलं आहे. तर अशा प्रकारे या महिलांना सक्षम करण्याचं काम छाया कार्ड करत आहे. आपण म्हणतो की घरातली महिला जर सुशिक्षित असली तर ते पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. तशाच प्रकारे जर घरातली महिला आर्थिकरित्या सक्षम असली तर ते पूर्ण अख्खं कुटुंब आर्थिकरित्या सक्षम होत असतं. अशा प्रकारे
एका गावातील 10 महिला जरी आर्थिकरित्या सक्षम झाल्या तर ते पूर्ण 10 कुटुंब आर्थिकरित्या सक्षम होतील आणि ही छाया कार्डची प्रगती राहील आमची. अशा प्रकारे छाया कार्डद्वारे आर्थिक ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचं काम केलं जात आहे. सोबत महिला सक्षमीकरण पण केलं जात आहे आणि आपली संस्कृती जोपासण्याचं काम पण छाया कार्डच्या माध्यमातून होत आहे. सुरुवातीला छाया कार्डशी 500 बचत गट जोडले गेलेले आहेत ग्रामीण भागातील आणि येत्या काही काळामध्ये 1000हून जास्त बचत गट जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश हे राज्य छाया कार्डशी जोडले गेलेले आहेत आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये भारतातील जास्तीत जास्त राज्य जोडण्याचा छाया कार्डचा प्रयत्न असेल. तर अशा प्रकारे छाया कार्ड हे काम करत आहे. आपण इथे येऊन आमचा हा छाया कार्डचा प्रवास अधिक गोड केला त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे छाया कार्डला. त्यासाठी आपल्या सदिच्छा आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असतील अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद.